जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो तो शेतकरी स्वतःच्या ताटात अन्नाचा घास नसताना जगाची भूक भागवतो. पण 18व्या शतकात हाच बळीराजा सावकारी पाशात आणि अस्मानी सुलतानी संकटात असा काही सापडला होता की त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. अशा वेळी 1883 मध्ये एका महामानवाने हातात लेखणी घेतली आणि जणू काही व्यवस्थेवर आसूड ओढला. तो ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड. आजच्या भागात आपण पाहणार आहोत महात्मा फुलेंचा तो क्रांतिकारी विचार ज्याने शेतकऱ्याला गुलामगिरीतून जागे केले. मित्रांनो, ज्योतिराव फुले हे केवळ समाज सुधारक नव्हते, ते आधुनिक भारताचे पहिले महान कृषी तज्ञ होते. 1883 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्पष्ट केलं की शेतकरी केवळ अज्ञानामुळे गरीब नाही, तर त्याच्या शोषणामागे एक त्रिपाद यंत्रणा काम करत होती. पहिलं म्हणजे अज्ञानी धर्मव्यवस्था, दुसरं म्हणजे भ्रष्ट नोकरशाही आणि तिसरं म्हणजे निर्दयी सावकारकी. ज्योतिरावांनी पाहिलं की शेतकरी कष्ट करतोय, घाम गाळतोय, पण त्याचा नफा मात्र कोणाच्या तरी खिशात जातोय. त्यांनी सरकारला आणि समाजाला विचारलं, ज्यांच्या घामावर हे राज्य चालतं त्यांच्या मुलांना शिक्षणाची आणि पोटाची जबाबदारी सरकार का घेत नाहीये? ज्योतिरावांनी आसूडमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले. पहिले म्हणजे धार्मिक शोषण, सणवाराच्या नावाखाली भटजींनी केलेली लूट, सावकारी, चक्रवाढ व्याजाच्या जाळ्यात अडकलेली शेती, सरकारी टॅक्स, दुष्काळ असतानाही शेतसाऱ्याची केलेली सक्ती. ज्योतिरावांनी फक्त समस्या मांडल्या नाहीत तर उपायही दिले. त्यांनी मागणी केली की शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचं आधुनिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण नद्यावर धरणं बांधत नाही आणि पाटाने पाणी शेतात पोहोचवत नाही तोपर्यंत शेती फायद्यात येणार नाही. विचार करा, आजच्या सिंचन आणि ॲग्रीटेकच्या संकल्पना ज्योतिरावांनी 150 वर्षापूर्वी मांडल्या होत्या. ज्योतिरावांनी हंटर कमिशनर समोर साक्ष देताना म्हटलं की शेतकऱ्यांच्या करामधून सरकारचं उत्पन्न येतं, मग तो पैसा प्राथमिक शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. त्यांनी केवळ भाषणे दिली नाहीत तर स्वतः मॉडेल फार्मिंग करून दाखवलं. खतं कशी वापरावीत, जनावरांची निगा कशी राखावी यांचं मार्गदर्शन केलं. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमची बुद्धी गहाण ठेवू नका, तुमचं शोषण तुमच्या अज्ञानातून होतंय, शिक्षण घ्या आणि स्वतःचे हक्क मिळवा. महात्मा फुलेंचा हा आसूड आजही तितकाच प्रासंगिक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या या काळात ज्योतिरावांचे आर्थिक विचार आपल्याला दिशा देऊ शकतात. पण ज्योतिरावांचा हा लढा फक्त शेतीपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी घरातली शेतकरी स्त्रीला सुद्धा मुक्तीचा मार्ग दाखवला. कशी होती स्त्री मुक्तीची पहिली ठिणगी आणि त्यांनी पितृसत्तेला कसं आव्हान दिलं हे आपण पाहणार आहोत उद्याच्या 4थ्या भागात. बळीराजाचा हा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.